नमस्कार. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत सहवास हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा लेख वाचायला घेऊया. लेखाचं नाव आहे ज्योती अनेक प्रकाश एकच. एक धर्माभिमानी गृहस्थ अत्यंत अभिनिवेशाने म्हणाले, आमचा हा धर्मच जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. बाकीचे धर्म आमच्या धर्माच्या तुलनेत पुष्कळच मागे राहिले आहेत. परमेश्वराला मान्य असलेला हाच केवळ एकमेव धर्म आहे. या धर्माशी विरोध असणाऱ्या लोकांना योग्य ते प्रायश्चित्त देणं ही धर्माची सेवाच ठरणार आहे. म्हणून म्हणतो, संघटित व्हा. त्या गृहस्थांच्या भाषणात सहिष्णुतेचा लेशही नव्हता. जणू काही धर्म आणि परमेश्वर यांच्याविषयी आपला शब्द हा अंतिम अधिकाराचा आहे, त्यावर कुणालाही आक्षेप घेता येणार नाही, अशा अहंगंडातून तो धार्मिक नेता बोलत होता. आपण परमेश्वरी कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहोत असा भ्रम त्याला झालेला असावा. जगात अनेक धर्म अस्तित्वात आहेत. आणखी नवे नवे उदयाला येऊ शकतील. समाज विकासाच्या आणि आत्मप्रगतीच्या चिंतनातूनच धर्माचा उदय होत असतो. केवळ मानवजातीच्याच नव्हे तर साऱ्या जीवसृष्टीच्या आत्यंतिक कल्याणाच्या हेतूतून निर्माण झालेला उदात्त विचारधारेला धर्म ही संज्ञा आहे. भिन्न भिन्न काळात भिन्न भिन्न धर्म विकसित झाले, पण त्या सर्वांच्या मुळाशी असलेली प्रेरणा एकच आहे. प्रत्येक धर्माने मानलेला ईश्वर वेगवेगळा आहे असं समजणं यासारखी दुसरी अज्ञानमूलक गोष्ट नाही. संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देव मानला. संत तुकाराम म्हणतात, व्यापक हा विश्वंभर चराचर याचेने, पंढरीराव विटेवरी त्याची धरी पाऊले. अवघी यांचा हाची ठाव, देवोदेवी सकळ, तुका म्हणे न करी सोस, भेद दोष उफराटे. ज्यांनी कधीच धर्माचं चिंतन केलं नाही, ज्यांना धर्म म्हणजे शरीरावरून बाहेरून पांघरण्याची वेगवेगळी वस्त्र वाटतात, ज्यांचा धर्म एखाद्या चिन्हात, प्रतीकात, मूर्तीत, एखाद्या कुंपणात किंवा भिंतीत अडकून राहिलेला आहे, शेंडीत किंवा दाढीत तो लपेटलेला आहे असं वाटतं, त्यांच्या अज्ञानाला, कल्पना दारिद्र्याला आणि क्षुद्र अनुभूतीला कोणतं विशेषण द्यावं हे शब्दकोश धुंडाळल्यावरही समजणार नाही. खरं तर धर्माचा ज्ञानी उपासक हेच म्हणेल की हे परमेश्वरा, तू सिद्ध बुद्ध आहेस, तू शिव आणि विष्णू आहेस, रामकृष्ण, महावीर, ख्रिस्त आणि पैगंबर आहेस. तू एकच आहेस आणि तो एक माझ्यात आणि साऱ्या विश्वात सामावलेला आहे. तुझ्या नावावर रक्त सांडणाऱ्या आणि मानवतेचा विध्वंस करणाऱ्या लोकांना तू सद्बुद्धी दे. आपण कोणता भयानक अधर्म करतो आहोत हेच त्यांना कळत नाही. जग फार जवळ आलं आहे असं आपण म्हणतो. एका अर्थाने ते खरं आहे, पण जितकं जग जवळजवळ येत आहे पण तितकीच माणसं परस्परांपासून दूर दूर चालली आहेत. आजच्या जगात ज्ञान वाढलं कारण विद्यापीठं, विद्यालय, विद्यार्थी यांची संख्या प्रचंड वेगाने वाढली. पण ज्ञान वाढूनसुद्धा शहाणपणाला मात्र ओहोटी लागली. मनाला आणि बुद्धीला द्वेष, मत्सराच्या, वैराच्या आणि दुराग्रहाच्या बेड्यात जखडून टाकण्यात आलं. अमुक धर्मियांची घरं पेटवली, तमुक धर्मियांना ठार केलं, अशी भाषा बोलणाऱ्या लोकांनी प्रथम धर्माचाच बळी घेतलेला असतो. जिथे धर्माच्या जयघोषात धर्माचंच बलिदान करण्यात येतं तिथे साऱ्याच उच्च मूल्यांना हरताळ फासला जातो. जगातल्या सर्व साधुसंतांनी उच्च आवाजात वर्षानुवर्ष, शतकानुशतकं ओरडून सांगितलं, आपण सारे एकच आहोत, परमात्म्याचेच प्रकाश किरण आहोत. अंधाराला आमंत्रण देऊ नका. ज्योती अनेक असतील, प्रकाशतत्व एकच आहे. लाटा अनेक असतील, सागर एकच आहे. फुलं अनेक असतील, गंधत्व एकच आहे. पानं अनेक असतील, वृक्ष एकच आहे. प्रार्थना अनेक असतील, परमेश्वर एकच आहे. धर्मतत्व एकच आहे. कोणत्याही भाषेत म्हणा, कोणतंही नाव घेऊन म्हणा, मंगलतेच्या मार्गाने सर्वांनाच जायचं आहे. ज्ञानाचा प्रकाश आणि धर्माचा प्राणवायू घेऊन चालायचं आहे. पुढचा लेख, विकारांचे लगाम हाती असावेत. संत साहित्यात काम, क्रोध, मान, लोभ, द्वेष, मत्सर इत्यादींच्या आहारी मनुष्याने जाऊ नये असं अनेक पद्धतीने सांगितलं आहे. कोणत्याही विकाराच्या पूर्णपणे आहारी गेल्यावर मनुष्याची सारासार विचारशक्ती भ्रष्ट होते यात शंका नाही. रावण ज्ञानी, राजनीती निपुण आणि पराक्रमी होता. परस्त्रीची अभिलाषा सर्वस्वी अयोग्य आहे हे न कळण्या इतपत तो बुद्धिहीन नव्हता, पण वासना आणि अहंकार यांच्याकडे त्याने आपली बुद्धी गहाण ठेवली. रावण शक्तीला विरोध करणारी रामशक्ती त्यानेच जन्माला घातली. गर्वाढ्य व्यक्ती, विकाराधीन प्रवृत्ती आपला विनाश करणारी वाट स्वतःच तयार करत असतात.
क्रोध आणि मत्सर, अहंकार आणि वासना यांचा समूळ त्याग करणं सामान्य मनुष्याला शक्य नाही. गृहस्थ जीवनाची गोडी वाढवण्यासाठी या प्रवृत्तींचा उचित त्या प्रमाणात धर्मीय दृष्टीने उपयोग करून घ्यायला प्रत्यय नाही. अन्यायाने क्षुब्ध व्हावं, सौंदर्याने मुग्ध व्हावं, एखाद्या चांगल्या गोष्टीचा मोह पडावा आणि आपल्या ठायी असलेल्या सामर्थ्याचा माफक प्रमाणात अहंकारही असावा. जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी या प्रवृत्ती काही प्रमाणात सहाय्यक असतात. त्यांचे अनैसर्गिक अतिरेकी दमन करू नये. पण काम, क्रोध, अहंकार या दुष्ट शक्तींचं एक वैशिष्ट्य असं की संयमाचा बांध सहजपणे फोडून त्या बेफानपणे मनात तांडव करू लागतात. या प्रवृत्तींना आसुरी संपत्ती अशी संज्ञा गीतेत दिली आहे. या प्रवृत्तीचे लोक अहंभावनेने कसे फुगून जातात यांचं चित्र ज्ञानेश्वरांनी रेखाटलं आहे. मीच पराक्रमी, मीच पंडिताचा अग्रणी, मीच जेता आणि शास्ता, मीच श्रीमान हा अहंगंड त्यांच्या मस्तकात असतो. मी हाच मध्यबिंदू असतो. कुबेरू आथिला होय, परितो नेण्याची माझी सोये, संपत्ती माझी नोहे श्रीनिवासू. माते गाती वानिती, नाचे नादे रिझविती, ते या देईन मागती ते ते वस्तू. माझेरा अन्नप्राणी, प्रमादांचा आलिंगनी, होईन मे त्रिभुवनी आनंद करू. अनेक घमेंडखोर हुकुमशहांची सत्तास्थानं त्यांच्या दृष्टी देखत उद्ध्वस्त झालेली आहेत. अहमपणाच्या जमिनीत इतर विकार फार लवकर फुफावतात. दुर्गुणाची सुद्धा एक अभेद्य साखळी असते. ज्ञानवंत असो, धनवंत असो किंवा एखादा योगी असो, त्याच्या विवेकशक्तीवर ही कामक्रोध मोह वगैरेची सेना तुटून पडते. प्रतिकार क्षीण असेल तर त्याच्या पराभूत मनाचा हे विकार ताबा घेतात आणि आपलं स्वामित्व प्रस्थापित करतात. प्रपंचाचा मार्ग आपल्यासाठी कोणी फुलांनी आच्छादलेला असत नाही. सावधपणे तो चालावा लागतो आणि खास खळगे सुजाणपणे चुकवावे लागतात. पण ज्याच्या डोक्यात अहंकाराची धुंदी असते त्याची वैचारिकता प्रथम भ्रष्ट होते. अशा कुबुद्ध माणसाला सुबुद्धीचे शब्द रुचत नाहीत. कबीरांच्या मते मूर्ख को समझावते, ज्ञान गाठी को जाय, उजरो होय न कोयला, सो मन साबून लाय. मनावरी साबण खर्च करूनही कोळसा ज्याप्रमाणे उजळत नाही त्याप्रमाणे मूर्खाला समजवण्यासाठी ज्ञानाचा उपयोग होत नाही. अर्जुनाचा मोह श्रीकृष्ण नाहीसा करू शकला, पण दुर्योधनाचा अहंगंड, धृतराष्ट्राची कुबुद्धी, दुःशासनाची दुष्टता श्रीकृष्णाच्या परिणामकारक वाणीलाही जिंकता आली नाही. कामक्रोधाचं दुवाडपण आणि अहंकाराची मनाला पडलेली वज्रमिठी सुटता सुटत नाही. म्हणूनच माणसाने या विकारांच्या स्वाधीन होण्यापेक्षा ते आपल्या अधीन ठेवावेत असं संतांचं सांगणं आहे. विकार समर्थ असतात म्हणूनच त्यांचा चातुर्याने उपयोग करून घेतला पाहिजे. विकारांच्या घोड्यावर मांड पक्की असावी आणि हातात लगाम असावा. पुढचा लेख म्हणे गोरा कुंभार. मध्ययुगीन संतांच्या मालिकेत गोरा कुंभार यांना महत्त्वाचं स्थान आहे. विठ्ठलाचे ते अनन्य भक्त होते. विठ्ठलाच्या चिंतनातच त्यांना जीवन कृतार्थतेचा आनंद मिळत होता. माती मळावी, ती घोळावी, चाकावर थापून चाक फिरवताना तिला कलात्मक आकार द्यावा, सुबक भांडी घडवावीत असं त्यांचं आयुष्य होतं. संत गोरोबांना वाटायचं परमेश्वराचंही हेच काम आहे. तो देखील मातीचेच लहान मोठे वेगवेगळ्या आकार विकाराचे घट निर्माण करतो. त्याचा हा सनातन उद्योग आहे. पण काही घट दैवयोगाने कच्चेच राहतात, काही लवकर फुटून जातात, काही मात्र अग्नीत भाजून पक्के झालेले असतात. गोरोबांनी एके दिवशी इतर संतांच्या उपस्थितीत आपल्या हातातल्या थापटण्याने नामदेवाच्या मस्तकावर थापटून म्हटलं, हे मडकं अजून कच्चं आहे, आतून बाहेरून नीट भाजलं पाहिजे. संत नामदेवांच्या मनातल्या अहमभावनेवर ही मार्मिक टीका गोरोबांनी केली. आपल्या भावभक्तीच्या आणि विचारशीलतेच्या बळावर नामदेवांसारख्या श्रेष्ठ संतावर सद्भावनेने आणि अधिकारवाणीने ते टीका करू शकले. गोरोबांची भक्ती खोल आणि उत्कट होती. नामदेवाविषयी त्यांना विलक्षण आदरही होता. आपल्या एका अभंगात ते म्हणतात, कवणस्तुती करू कवणी या वाचे, ओघ संकल्पाचे गिळिले चित्ते, मन हे झाले मुके, मन हे झाले मुके, अनुभवाचे हे सुखे हेलावले, दृष्टीचे पाहणे परतले मागुनी, राहिली निवांत नेत्रपाती, म्हणे गोरा कुंभार, मौन सुख घ्यावे, जीवे ओवाळावे नामयासी. परमेश्वराचं स्तवन कोणत्या वाणीने करावं? सुखाचा, तृप्तीचा अनुभव इतका उत्कट आहे की मनाची भाषा मुकी झाली. मौनातलं सुख घ्यावं, आपलं जीवन नामदेवाला व्हावं. नामदेव हा शब्द गोरोबांनी परमेश्वर या अर्थाने योजला असावा.
नामदेवाच्या कृपेने आपल्याला ईश्वर भजन करताना गेलेले हात मिळाले असा उल्लेख त्यांच्या एका अभंगात आहे. या संताचं मन आणि जीवन त्याच्या नावाप्रमाणे शुभ्र धवल होतं. आपण आपला व्यवहार आणि प्रपंच परमेश्वरी कर्तव्य म्हणून करावा ही त्याची दृढ भूमिका असल्यामुळे दुर्धर प्रापंचिक आपत्ती आल्या तरी ते शांत राहिले. हा त्यांच्या भक्तीचाच प्रभाव मानावा लागेल. अनुभवातून उगवलेली या संताची कविता त्याने घडवलेल्या घाटदार घटासारखी सुबक आणि कलापूर्ण आहे. अनुभवाच्या भट्टीत या कुंभाराने आपल्या आयुष्याचं मडकं अंतर्बाह्य भाजून पक्क केलं होतं यात शंका नाही. सहज बोलता बोलता तत्त्वज्ञानाचे शब्द त्यांची वाणी बोलून जाते. दुःखाच्या अनुभवातून सुखाची वाट चालत असलेले त्यांचे शब्द काहीसे गूढ पण सुंदर वाटतात. ते म्हणतात, निर्गुणाचा संघ धरीला जो आवडी, तेणे केले देशधडी आपणासी. अनेकत्व नेले, एकले सांडिले निरंजनी. एकत्व पाहता अवघेची लटके, जे पाहे ती तुके रूप तुझे. म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव, तुम्हा आम्हा नाव कैचे कोण. निराकार आणि निर्गुण ईश्वराची संगती धरल्याबरोबर अनेकत्वाची आणि भेदाची जाणीवच संपून गेली. एकत्वाची प्रतीती आल्यावर बाकी सारं लटकं वाटू लागलं. आत्मौपम्य बुद्धी अंगी बांधल्यावर संत गोरोबा म्हणू लागले, तुझं रूप तर अवघ्या ब्रह्मांडात भरून उरलं आहे. या अनुभवामुळे मी जीवनमुक्त झालो. समाजाच्या खालच्या थरातला एक कुंभार आपण ब्रह्मांडाशी एकरूप झाल्याची अशी विलक्षण अनुभूती घेतो की जी योग्यांनासुद्धा दुर्मिळ असते. अद्वैताचा हा अलौकिक आनंद आपल्या विधभर प्रपंचात राहून त्यांनी मिळवला आहे. अभेदाचं बौद्धिक ज्ञान वेगळं आणि विश्वरूप परमेश्वरूप झाल्याची सहज अनुभूती येणं हे वेगळं. हे सुखाचं सुख, हे भाग्याचं सौभाग्य, हा आत्मानंदाचा आनंद संत आपल्या भावबळावर मिळवू शकले. म्हणूनच तुकोबा म्हणतात, तुका बोले तरी सहज वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. गोरोबाही याच शैलीत म्हणतात, म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा, चिद्रूप अवघा दिससी साच. पुढचा लेख, अनासक्त कर्मयोगातला आनंद. एका चित्रकाराने आपल्या आराध्य देवतेचं चित्र अत्यंत तन्मयतेने रेखाटलं. चित्राचा विषय आणि स्वतः चित्रकार दोघेजणू एकरूप झाले होते. चित्र विलक्षण कलात्मक आणि चैतन्यपूर्ण झालं. प्रत्येकाच्या मनाचं ते ठाव घेत होतं. आपल्या अंतर्यामी असलेल्या प्रतिभाशक्तीचा तो अपूर्व विलास कलावंतालाही आगळी तृप्ती देऊन गेला. अनेक धनिकांनी आणि रसिकांनी ते चित्र वाटेल त्या किमतीला विकत घेण्याची तयारी दर्शवली. पण चित्रकार म्हणत होता, मी माझी भक्ती, प्रीती आणि जीवनशक्ती या चित्रात ओतली आहे. कोणतीही अपेक्षा ठेवून मी हे कर्म केलेलं नाही. मला धन नको, मानमान्यता नको, फार काय प्रशंसेचा एखादा उद्गारही नको. निष्काम बुद्धीनं केलेलं हे रेखाटन माझ्या दिव्य आनंदाचं निधान आहे. कसलीही अभिलाषा न ठेवता निष्ठेनं केलेलं कर्म कसं अलौकिक आनंद देऊ शकतं याचा मी अनुभव घेत आहे. हे चित्र म्हणजेच मी आहे. या चित्रातच माझ्या मनाचे सारे गुणधर्म उतरले आहेत. गीतेने म्हटलंय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. असं म्हटलं आहे. खरं तर गीतेचं सारच या श्लोकात सामावलेलं आहे. कर्म करताना कोणत्या तरी भौतिक इच्छा आणि अपेक्षा माणसाला बांधून टाकतात. त्यामुळे अपेक्षेच्या पूर्तीकडेच त्यांचं लक्ष वेधलेलं असतं. यश किंवा अपयश यांना आपण आवश्यकतेपेक्षा अधिक महत्त्व देतो. कर्म महत्त्वाचं न वाटता व्यावहारिक अपेक्षापूर्तीत त्याची परिणती झाली तरच मनुष्य समाधान मानतो. व्यवहारतः हे बरोबर असेल, पण तत्वतः मात्र ते संयुक्तिक ठरत नाही. यश मिळालं नाही तर कर्म व्यर्थ झालं असं समजून मनुष्य भित्रा, विफलतावादी बनू लागतो. कर्म हाच माझा धर्म आहे, हीच माझी प्रकृती आहे, कर्म हेच माझं दैवत आहे असं समजून ईश्वरार्पण बुद्धीने, निराभिलाष वृत्तीने कर्म करण्यातच एक उच्च कोटीचा आनंद आहे. त्याचा आस्वाद मनुष्याने घ्यावा, ही गीतेची भूमिका आहे. गीता सांगणारा श्रीकृष्ण हा महान कर्मयोगीच आहे. तो संन्यासी नव्हता. कर्म सोडून आत्मानंदात तल्लीन होणं त्याला अशक्य नव्हतं. पण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा हा योगेश्वर आपुलकीने घोड्यांना खरारा करत होता, त्यांना चारापाणी देत होता आणि अर्जुनाच्या बुद्धीचा वारू मरगळून गेल्याचं लक्षात येताच त्याला प्रेमाने कर्मयोगी विचारांची औषधी पाजत होता. तो म्हणाला, निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. ममत्वबुद्धी सोडून कोणतीही भौतिक आशा मनात न ठेवता तो युद्ध कर. क्षत्रियाला युद्ध अपरिहार्य आहे. हा क्षात्रधर्म आचरलाच पाहिजे.
आपली सर्व कर्म समर्पित बुद्धीनं कर, अशी बुद्धीच विजयी होते. की प्राप्त कर्म सांडीजे, येतुलनी नैष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. तानुल्याला स्तनपान करवताना आईची कोणतीच अपेक्षा नसते. सुगंधाचा संदेश वाऱ्याबरोबर देताना फुलाची कोणतीच अपेक्षा नसते. आपल्या दारातून स्वरांची कंपनं निर्माण करताना सतारीची काहीच इच्छा नसते. पण हे कार्य सोडून त्यांनी संन्यास घेणं योग्य नव्हे. सैनिकाने लढावं, पण लढताना निरपेक्षपणाच्या उंच पातळीवर तो गेला तर त्याच्या लढण्यापासून त्याला अपूर्व आनंद मिळेल. शौर्याबद्दल काही पदकं मिळतील, पण हे अनुषंगिक गौण लाभ आहेत. या सामान्य लाभासाठी तो पुरुषार्थी कर्म करत नाही. योग कर्मसु कौशलम, याचा अर्थ कर्म करण्यातली कुशलता म्हणजेच योग. सामान्य माणसालाही आपल्या दैनंदिन कर्मात अधिकाधिक उच्च पातळीवर जाणं शक्य आहे. स्वार्थनिरपेक्ष वृत्तीने, उदात्त हेतूने, परमार्थासाठी एखादं कर्म निष्ठेने केलं तर ते आनंद देऊन जातं. स्वार्थी व्यवहारातून हळूहळू परमार्थी कर्मयोगाकडे माणसाची वाटचाल होऊ लागली म्हणजे त्याची आनंद यात्रा सुरू झाली असं म्हणता येईल. संत ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणोनी फळी लागू, सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू, निरोपू माझा. पुढचा लेख, वक्ता आणि श्रोता. श्रोत्यांची मनं आपल्या विचारसंपन्न वाणीने प्रसन्न करणारे वक्ते अलीकडे दुर्मिळ झाले आहेत. पूर्वी ते संख्येने अधिक होते असं नाही. मधुरता, अर्थवत्ता, वैचारिकता आणि काव्यात्मकता असं वक्तृत्वपूर्ण वाणीचे काही गुणविशेष सांगता येतील. कवी, वक्ते, कलावंत कृत्रिम रीतीने घडवता येत नाहीत. अभिजात कवीप्रमाणे वक्ताही जातीवंत असावा लागतो असं म्हटलं जातं. मनातल्या विचारभावनांना अनुरूप शब्दाकार देऊन लोकसमूहाच्या अंतःकरणाला जो सहजपणे हात घालू शकतो आणि श्रोत्यांना अंतर्मुख करीत भावप्रत्यय देतो तो श्रेष्ठ वक्ता असतो. शब्दांच्या स्पर्श, रूप, रसगंधाची जाण असलेला आणि श्रोत्यांच्या मानसिकतेचं भान ठेवणारा यशस्वी वक्ता होऊ शकतो. ज्ञानेश्वरांच्या कोवळ्या सौंदर्यपूर्ण भाषेत वक्तृत्वाचे हे गुण ओथंबलेले दिसतात. श्रोत्यांशी संवाद करीत ज्ञानेश्वरीची रचना झाली असं म्हणतात ते एका अर्थाने खरं वाटतं. स्वतः ज्ञानेश्वरही आपल्या ग्रंथाला कुठे कथा म्हणतात, कुठं आख्यान, तर एखाद्या स्थळी कीर्तन म्हणतात. वक्ता आणि श्रोता यांचा परस्पर संबंध एका मार्मिक दृष्टांतातून ते सांगतात. आहा चंद्रकांतू द्रवता कीर होय, परिते हातवटी चंद्री की आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विण. चंद्राच्या शीतल किरणात चंद्रकांत रत्न पाझरतं हे खरं, पण तो चंद्राचा प्रभाव असतो. त्याचप्रमाणे वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोतेच कारणीभूत असतात. श्रोता नसेल तर वक्त्याला काय अर्थ? ज्ञानेश्वरांनी विनीत वृत्तीने स्वतःकडे चंद्रकांत म्हणायची भूमिका घेऊन श्रोत्यांना चंद्र म्हटलं आहे. पण वक्ता आणि श्रोता दोघांचाही सूर जुळला पाहिजे. वक्त्याला तो जुळवता आला पाहिजे. वक्ता कसा असावा यावर समर्थ रामदासांची भूमिका स्पष्ट आहे. ते म्हणतात, वक्ता जाणीवेने जिंकिला, उणीव येता तगमगिला, जाणीवेचा ताठा भरला तो वक्ता नको. वक्ता निराभिमान भेटे, तरी श्रोते याचा अभिमान तुटे, उभये अभिमाने विटे प्रांजळ निरूपण. अहंकाराच्या वलयात गुरफटलेले काही वक्ते श्रोत्यांना अज्ञानी समजून बोलतात. वक्त्याच्या ठाई विनय असेल तर श्रोतेही त्याच्या ज्ञानमय वाणीपुढे विनम्र होतात. हा खरा श्रोता वक्ता यांचा संगम. शब्दशक्तीचं गर्वयुक्त प्रदर्शन करण्यापेक्षा शब्दांच्या माध्यमातून उत्तम विचारांची आकर्षक गुंफण होणं महत्त्वाचं असतं. विचार हा वक्तृत्वाचा आत्मा, शब्द हे शरीर, हास्य, विनोद, दृष्टांत इत्यादी त्या शरीरावरची आभूषणं असतात. समर्थ रामदासांच्या वक्तृत्वपूर्ण शब्दात रोकडा विचार आहे. शब्दांच्या सुबकपणापेक्षा त्यांची अर्थवाहकता आणि परिणामकारकता याकडे त्यांचा अधिक लक्ष आहे. ज्ञानेश्वरांच्या वक्तृत्वात काव्य आणि विचार यांचा हृदयस्पर्शी संगम झालेला दिसतो. श्रोत्यांच्या मनातली निद्रिस्त सतार त्यांच्या नादरम्य रसपूर्ण शब्दांच्या हळूवार स्पर्शाने मुखरित होते. तुकोबांच्याही वाणीत प्रत्ययकारी वक्तृत्वाचे गुणधर्म आहेत. प्रत्येक वक्त्याची शैली त्याच्या वृत्तीला आणि व्यक्तित्वाला अनुसरून वेगळी असू शकते. पण उन्नत विचारांचं ज्ञान आणि भान देणारे वक्तृत्व मात्र सर्वाधिक महत्त्वाचं असतं. संतांनी वाणी हे साधन मानलं, ते त्यांचं साध्य नव्हतं. संतांच्या रसवंतीने ओसाड मनांचे मळे बहराला आले. श्रोत्यांना आत्मभान आलं. माणसाला अंतर्मुख करून श्रेय आणि प्रेय यांचा विचार करायला लावणारं संतांचं प्रगल्भ आणि प्रभावी वक्तृत्व होतं. तो केवळ शब्दांचा उत्सव नव्हता.
जनतेच्या चित्तवृत्तींना नवनवीन सुंदर जाणीवांचा मोहोर यावा यासाठी संतांची संपन्न शब्दकळा होती. वक्तृत्व आणि श्रोतृत्व यांचा इथे दुर्लभ संगम होता. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे श्रोता आदरे श्रवण करी, तेणे उचंबळे आनंद लहरी, श्रोते वक्ते अर्थांतरी मिळवणी जाती. पुढचा लेख विश्वविजेत्याचा पराभव. जगज्जेत्या सिकंदराला आपल्या पराक्रमाचा गर्व चढला होता. जगातली मोठी मोठी सिंहासनं आपण उलथून टाकली आणि सर्व सत्ताधीशांच्या आसनावर आपण विराजमान झालो या घटनेचा उन्माद त्याच्या मनात खदखदत होता. भारतीय प्रदेशातही तो घुसला आणि काही भाग त्याने जिंकून घेतला. इथल्या साधू संन्याशांबद्दल त्याला विशेष कुतूहल होतं. त्यांनी एका प्रसिद्ध संताला आपल्याकडे घेऊन यावं अशी सेनाधिकाऱ्याला आज्ञा केली. तो सेनानायक त्या साधूजवळ येऊन विनयाने म्हणाला, महाराज, आपल्याला विश्वविजेत्या सिकंदराने आमंत्रित केलं आहे, भेटण्यास चलावं. साधूने स्मित करून म्हटलं, मला त्याला भेटण्याची इच्छा नाही, तो माझ्या दासाचा दास आहे. सेनाधिकारी हे उत्तर ऐकून स्तिमित झाला, रागवला, पण साधूचे हे शब्द त्याने सिकंदराला सांगितले. सिकंदर स्वतः साधूकडे आला. मी तुमचा दासाचा दास कसा हे मला समजावून सांगा, असं त्याने म्हटलं. साधूने उत्तर दिलं, सारंच जग जिंकून घेण्याच्या अनिवार्य मोहाने तू पछाडलेला आहेस. वेगवेगळे प्रदेश जिंकताना तुला विरोध होतो तेव्हा तू क्रोधाच्या आहारी जाऊन हिंसा आणि रक्तपात करतोस. प्रदेश जिंकल्यावर तुझ्या ठाई दुर्दम्य अहंकार फुलून येतो. सत्तेच्या सिंहासनावर असल्यामुळे आपल्या साऱ्या विकार वासनांचं तू कोडकौतुक करतोस. या सर्व विकारांचं तू दासानुदास आहेस. पण मला क्रोध नाही. मी वासनांचं विसर्जन केलं. मोह आणि लोभ यांच्याकडे मी ढुंकूनही पाहत नाही. या विकारांना मी गुलाम बनवलं आहे. माझे गुलाम असलेल्या विकारांचा तू मात्र गुलाम बनलेला आहेस. खाली मान घालून सिकंदर ऐकत होता. त्याच्या मनात प्रथमच जागृतीचा नवा किरण आलेला होता. त्या साधूला वंदन करून तो जगज्जेता पराभूत होऊन निघून गेला. विश्व जिंकणाऱ्या सिकंदराला स्वतःला मात्र जिंकता आलं नव्हतं. महात्मा कबीर म्हणतात, मन पाचो के बस पडा, मन के बस नाही पाच, जीत देखू तित दऊ लगी, जीत भागू तित आच. पंचेंद्रियाच्या अधीन होऊन मनुष्य भटकत असतो. वस्तुतः इंद्रियांवर मनाचं नियंत्रण असलं पाहिजे. सिकंदर शूर होता यात संशय नाही, पण हे शौर्य दुसऱ्यांना जिंकण्यातच खर्ची पडलं. स्वतःला मात्र तो कधीच जिंकू शकला नाही. शूरत्वाची कबीरांनी केलेली व्याख्या महत्त्वाची आहे. ते म्हणतात, तीर तुपकसे जो लढई, सो तो सूर न होय, माया तजी भक्ती करई, सूर कहावई सोय. शस्त्राने लढतो तो संतांच्या मते खरा शूर नव्हे. जो भक्त आहे, ज्याने आपल्या वासना विकारांशी संघर्ष करून त्यांना स्वतःच्या अंकित ठेवलं आहे, जो निरहंकारी होऊन निरपेक्ष बुद्धीने समाजाचं उद्बोधन करत आहे, तोच शूर म्हटला पाहिजे. याचा अर्थ संतांनी शस्त्राला काहीच महत्त्व दिलं नाही असं मात्र नव्हे. धर्मरक्षणासाठी आणि दुष्प्रवृत्तींच्या उच्चाटनासाठी शस्त्र कधीकधी आवश्यक नव्हे, अपरिहार्य असतं. नवसमाजाची निर्मिती करताना काही विनाशक प्रवृत्तीचं तण उपटून फेकून द्यावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकास धाक सुटले, कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा. मारिता मारिता मरावे, तेणे गतीस पावावे. श्रेष्ठ मूल्यांच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घ्यावं. आपल्या अहंकारासाठी, स्वार्थासाठी त्याचा वापर शूराने करू नये. सिकंदरासारखा सम्राट विकारांच्या मागे त्यांचा अनुनय करत धावत होता. राज्यकर्ता म्हणूनच विचारशील आणि उदात्त जीवनाचा उपासक असावा. असा शूर वीर करता सत्ताधारी समाजाची व्यवस्थित घडी बसवू शकतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.